कारंजा डॉक्टर असोसिएशन, कारंजा तालुका वकील संघ व कारंजातील विविध सेवाभावी संस्था महिला यांच्या वतीने महिलांवरील अत्याचाराच्या विरुद्ध संवेदना म्हणून कारंजातील मुख्य मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले। या संदर्भात कारंजा बार असोसिएशनच्या वतीने भारताचे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्याकडे कारंजा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात अधिक सशक्तपणे कायदे करून पावले उचलावीत म्हणून निवेदन सादर करण्यात आले। संपूर्ण देशात व राज्यात महिला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगार व विकृती वृत्ती सध्याचे कायदे वचक निर्माण करण्यास असमर्थ ठरत आहे। कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही। राज्यातील दिवसेंदिवस बेपत्ता होत असलेल्या महिला मुलींचे प्रमाण देखील अधिक होत आहे। त्यामुळे महिला व मुलींचे जीवनच असुरक्षित व भयग्रस्त झाल्याने मुलींनी रोजगार शिक्षणासाठी बाहेर पडूच नये का अशी स्थिती देशात निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे। या अकार्यक्षम कुचकामी शासन यंत्रणेला स्त्री अत्याचारांवर नियंत्रण आणण्यात अपयश आलेले असून सरकारने यासाठी अधिक सशक्तपणे वेळीच पावले उचलावीत अशी मागणी कारंजा उपविभागीय अधिकारी यांना कारंजा विधिज्ञ मंडळाच्या वतीने या संबंधीचे निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी कारंजा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश कानकिरड, डी.के. पिंजरकर, अरुण खंडागडे, उपाध्यक्ष ज्योती बाजड, स्वप्नील नायसे, सचिव शीतल कानकिरड, अनिता राठोड, वासनिक नीतल रामटेके, प्रीती नांदे, माधुरी राऊत, सायमा शेख, विधिज्ञ सुभान खेतीवाले, मुकेश बाबरे, निलेश बोरकर, अनिल पवार, आतिश चौधरी, सतीश कांतोडे, फारुख खान, एम.पी. ठाकरे, गणेश गुजर, सुमंत बंडाळे, डी.डी. डाखोरे, मिलिंद खंडारे, मेघश्याम ठाकरे, राहुल मनवर, सागर वासनिक, श्रीकांत चौधरी, आवेश शेख, पंकज सावडे आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।